वंश परंपरागत नागरिकत्व. ठीक आहे. वंश परंपरा जन्माच्या आधारे लिहिलं. 26 जानेवारी 1950 इथंही तेच आहे. 26 जानेवारी 1950 पासून तर पुढे कुठपर्यंत असं वंश परंपरेचं टर्म ठेवले ते बघा. 10 डिसेंबर 1992. 10 डिसेंबर 1992. 10 डिसेंबर 1992 हे तारीख नोट डाऊन करा हवं तर. 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 ठीक आहे. आता या दरम्यान एखाद्या व्यक्तीचा जन्म भारताच्या बाहेर झाला असेल म्हणजे आउट ऑफ कंट्री. ठीक आहे. आउट ऑफ कंट्री म्हणजे आपल्या देशाच्या बाहेर जन्म झाला असेल. ठीक आहे. जन्मू शकतात ना. आता ह्याला लिंक कसं करता येईल बघा. यातलं एखादं जोडपं लग्न झालं त्या कालावधीचं आपण सांगितलं तेच कुठे गेलं इकडे गेलं आणि इथं सेट झालं. अमेरिका, रशिया, कॅनडा, चायना कुठेही सेट झाले आणि तिथं त्यांना या दरम्यान पोरगा पोरगी कोणीतरी झालं म्हणजे इथं त्यांना अपत्य प्राप्ती झाली आहे 92 पर्यंत. आणि या अपत्या म्हणजे तो अपत्य कुठला झाला आता आउट ऑफ कंट्री. आउट ऑफ कंट्री. आता माझे काही मित्र आहे 92चं कशाला हे समजा 80-85च्या काळातील त्यांचे मुलं तिकडे जन्मलेले आहे. ते आज इंडियात राहत आहेत. ते आज इंडियात राहत आहेत. ठीक आहे. पण त्यांचे काय झाले मुलं तिकडे जन्मले तिकडे शिकतात तिकडेच नोकऱ्या करतात. ठीक आहे. मग ते मुलं कोण झाले तर ते झाले भारतीय वंशाचे. काय झाले भारतीय वंशाचे. पण त्या वंश परंपरागत नियमावलीमध्ये संसदेने सांगितलं की या दरम्यान त्यांचे मुलं जन्मले आहे कुठे भारताच्या बाहेर. कुठे भारताच्या बाहेर. पण हे मुला जन्माच्या वेळी त्यांच्या आई किंवा वडील म्हणजे पिता कोण होता भारतीय. समजलं आता. हे मुलं जन्माच्या वेळेला त्यांचा वडील काय होता किंवा काय आहे आजही त्यांचा वडील भारतीय. या नावाखाली फक्त की माझे वडील मी जरी अमेरिका, रशिया, कॅनडा, इटली कुठेही जन्मलो असेल तरी या काळात मी जन्मलो म्हणजे मी वंश परंपरेत येतो. ठीक आहे. पण या वंश परंपरेत येण्याचा माझ्याजवळ दाखला नाहीये. मला दाखला द्या कारण यावेळेस माझे वडील भारतीय होते. ते राहो कुठेही चंद्रावर का राहे ना पण काय शिक्का होता भारतीय होते. काय होते भारतीय होते. याच लेबल खाली मला काय द्या वंश परंपरेचं सर्टिफिकेट द्या. आणि आता मी थकलो आहे. मी आता रशिया, कॅनडा, इटली पाहू इच्छित नाही. मला भारतात यायचं आहे अमरावती स्थिर व्हायचं आहे तर मग द्या मला. म्हणजेच काय त्याला ग्रीन कार्ड भेटेल आणि डायरेक्ट त्याला वंश परंपरागत या नावाखाली त्याला काय भेटेल भारतीय नागरिकत्व. जरी तो आउट ऑफ कंट्री जन्मला असेल तरी. कारण संसदेने नियम बनवले ना की आउट ऑफ कंट्री तो जन्मला त्याचा काय दोष. त्यानं काय केलं बिचारा त्याला तर जन्म घेतला त्याचा काहीच दोष नाही. हा आउट ऑफ कंट्री जन्मला पण हा जन्माच्या वेळेला याचा वडील. समजलं. म्हणजेच काय वंशावळ त्याला लागू आहे. वंश परंपरेच्या नावाखाली तो काय करू शकते भारतीय नागरिकत्व मिळू शकते. नेक्स्ट आणि महत्वाचा पॉइंट यामधला आणखी लिहा. 10 डिसेंबर 1992 यालाच आणखी सुधारित केलं कोणी संसदेने. ठीक आहे. हा यावेळेचाच कालावधी. 10 डिसेंबर 1992 ते काय डिसेंबरची याची तारीख 3 डिसेंबर 2004 म्हणजे हेच ते त्याच वेळेला केलेला दुरुस्ती आहे. फक्त याच्यामध्ये दुरुस्ती याच्यामध्ये दुरुस्ती प्रत्येक याच्यात दुरुस्ती केली म्हणून तारीख ही सेम येईल 3 डिसेंबर 2004. ठीक आहे. आता या काळातलं गव्हर्नमेंट कोणतं या काळातलं गव्हर्नमेंट कोणतं सगळ्या भानगडी आहेत की नाही. पण तुम्हाला हे समजलं पाहिजे दुरुस्ती कोणत्या सरकारने केली. आता या काळात आलं तर ह्या सरकारने मागून पासून दुरुस्ती केली की इथून इथपर्यंत असं असेल या तारखेपर्यंत तर असं टर्म असेल किंवा असा नियम असेल. म्हणजे 3 डिसेंबर 1992 3 नाही हो 10 डिसेंबर 1992 ते 3 डिसेंबर 2004 या दरम्यान एखाद्या व्यक्तीचा भारताच्या बाहेर जन्म झाला असेल. ठीक आहे. काय सांगितलं भारताच्या बाहेर जन्म झाला असेल तर इथे काय सांगितलं त्याला नागरिकत्व प्राप्त होते परंतु
तिथे कंडिशन सांगितली आई आणि वडील. म्हणजे आता जसं इथं सांगितलं, इथे लिहिलं होतं ना आपण की दोन्ही काय पाहिजे भारतीय, तसंच इथं लागू केलं की आता मात्र जरी तो भारताच्या बाहेर जन्मला असेल, समजा आपलं भारतीय एखादं जोडपं भारताच्या बाहेर फिरायला गेलं, स्वित्झर्लंडला गेलं आणि तिथं त्यांना मुलगा मुलगी कोणीतरी प्राप्त झालं, म्हणजे डिलिव्हरी तिथं झाली साध्या भाषेत, ठीक आहे. आणि जाताना 2 गेले, येताना 3 आले, भानगड तयार झाली. मग आता ही जी भानगड आहे यात काय आहे, ते तिथलं स्थानिक सरकार आहे ना स्वित्झर्लंडचं, त्यांच्या ते मेडिकल दवाखाने बिवाखान्यात तिथं पॉशच असतील, आपलं सरकारी सारखं काम नसेल. पण समजा झाली तिथं डिलिव्हरी, तर जन्माचं सर्टिफिकेट कुठून भेटेल? ते सरकार देईल ना भाऊ, ते सरकार देईल ना की हे मुलगा इथं जन्मलं आणि हे घ्या सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट म्हणू आपण त्याला. मग व्हिजावर जाताना 2 गेले, येताना 3 आले, हे जरा भानगड तिथं ते त्यांची भानगड क्लिअर होईल. ते सर्टिफिकेट दाखवले की हे बघा हे आमचंच मुलगा आहे, हे या दवाखान्याचं त्या दवाखान्याचं, तिथल्या एम्बेसीचा विषय सॉल्व्ह होईल. येताना आपल्या एम्बेसी त्यांच्या याच्यावर एक सर्टिफाईड मारून देईल की हे एक बच्चू शिल्लक आणला यांनी जाताना, येताना इकडे गेले, येताना आले, ते येतील. पण आल्यानंतर प्रश्न भारत सरकारकडे वापस तेच होईल तयार इथं आल्यानंतर की बाबा रे ह्याचा जन्म कुठे, मग इथं सर्टिफिकेट बनवा लागेल ना त्याचं, जर त्याला भारतीय बनवायचं असेल तर. हे कारण हे फिरायला गेले, राहायला नाही गेले, मग भारतीय बनवायचं, मग त्याला इथलं सर्टिफिकेट कसं मिळेल किंवा त्याला भारतीय नागरिकत्व कसं मिळेल, तर एम्बेसीचा शिक्का त्याच्यावर पाहिला आहे. एम्बेसीने काय केलंय, शिक्का मारून दिला आहे की हा मुलगा आमच्या इथे या हॉस्पिटलला या ठिकाणी असं प्रसूती झालाय, समजलाय. जाताना 2 गेले, येताना 3 आले, आल्यावर भारतीय एम्बेसीने सुद्धा शिक्का मारून दिला की हो हे खरं आहे, असं आहे, तसं आहे. इथं आल्यानंतर मग त्याचा जन्माचा दाखला, मग त्याला भारतीय नागरिकत्व मिळू शकते. पण काय या दरम्यान तो जन्मला आहे ही कंडिशन पाहिजे. आणि याच्या जन्माच्या वेळेला त्याचे आई आणि वडील दोन्ही काय पाहिजे, तेव्हा त्याला काय भारतीय नागरिकत्व मिळू शकते. समजलं आहे? पुढे लिहायचं आहे, आणखी एक पॉइंट लिहा. तीन डिसेंबर 2004 नंतर काय केलं सरकारने, 3 डिसेंबर 2004, 3 डिसेंबर 2004 आता असं घोषित केलं की यानंतर जर एखाद्या कोणाचाही जन्म भारताच्या बाहेर झाला असेल तर वंश परंपरेनं तो व्यक्ती भारतीय नागरिक होऊ शकत नाही. पण कंडिशन टाकली, होऊ शकत नाही. इथं काय, इथं होऊ शकते वडील भारतीय पाहिजे, इथं होऊ शकते आई किंवा वडील भारतीय पाहिजे, इथं काय सांगितलं, होऊ शकत नाही. म्हणजे त्याला तशा मग त्याच्या आई असो इथली वडील असो नसो काही घेणं देणं नाही, पण त्याला एक ठराविक कालावधी नोंदीत करून दिला 3 डिसेंबर 2004 नंतर. मग नोट डाऊन करा, 3 डिसेंबर 2004 नंतर एखाद्या व्यक्तीचा जन्म भारताच्या बाहेर झाला असेल, म्हणजे आउट ऑफ कंट्री झाला असेल, तर ती व्यक्ती वंश परंपरेने भारतीय नागरिक बनू शकत नाही, भारतीय नागरिक बनू शकत नाही सरकारने सांगितलं. परंतु 1 वर्षाच्या आत, म्हणजे जन्मापासून 1 वर्षाच्या आत केंद्र सरकारकडे किंवा भारतीय वकिलातीमध्ये, म्हणजेच आपल्या एम्बेसीमध्ये भारतीय वकिलातीमध्ये तशा प्रकारची नोंद करून असेल तरच ती व्यक्ती भविष्यात वंश परंपरागत नागरिकत्वाचा लाभदायक ठरेल. बस. आता हे त्या कायद्यातील तरतूद आहे
की जर एखाद्या व्यक्तीला 3 डिसेंबर 2004 नंतर जन्म झाला असेल आणि त्याला भारतीय नागरिकत्व हवं असेल तर त्याच्या मम्मी पप्पांनी, सुपरहिट डॅडी मम्मीने काय केलं पाहिजे, नोंद करून ठेवली पाहिजे. कोणाकडे? एम्बॅसीकडे, वकिलातीकडे, केंद्र सरकारकडे, की हे बघा हे असं असं झालेलं आहे. 1 वर्षाच्या आत जर तशी नोंद असेल तर त्या नोंदीच्या आधारे तो मुलगा, अज्ञान आहे ना आज, अज्ञानाचा तो सज्ञान झाल्यानंतर मग ऍप्लिकेशन करू शकते. आता विषय पहा काय गंभीर, याला थोडंसं डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्हाला डिटेल. कन्सेप्ट समजून घ्या, ध्यानात ठेवा. आउट ऑफ बुक्स आहेत ते. त्याचा काय दोष हो सांगा बरं. डिलिव्हरी झाला, बाहेर निघाला, ठीक आहे, त्याचा काय दोष? त्याचा विषय आहे की तो अज्ञान आहे, त्याला समजत नाही नागरिकत्व म्हणजे काय. ह्या जोडप्याला ते अपत्य प्राप्ती झालं, त्याला माहिती नाही, त्याने विश्व बघितलं फक्त, पण त्याला समजत नाही काय नागरिकत्व, का मी स्वित्झर्लंडला जन्मलो का भारतात जन्मलो, त्याला पता नाही. पण 2004 नंतर सरकारने असं सांगितलं की अज्ञान बालकाची नोंद, कोणाची? तो अज्ञान आहे, कोणी केली पाहिजे? त्याच्या मम्मी पप्पांनी. कुठे? केंद्र सरकारकडे किंवा भारतीय एम्बॅसीकडे. समजा त्यांना जर वाटलं, आता मला सांगा ना, बळजबरी करू शकतील का ते एवढ्याशा मुलाला? नाही, कारण तो अज्ञान आहे. समजा त्या हुशार मम्मी पप्पांनी नोंद एक इकडे करून ठेवली, एक नोंद तिकडे करून ठेवली, करू शकतात, करू शकतात. 10 ठिकाणी नोंद करू शकतात, नो डाऊट. ह्या गोष्टी पुस्तक नाही शिकवेल तुम्हाला, ध्यानात ठेवा. मग 10 ठिकाणी नोंद केल्यावर जेव्हा तो मुलगा सज्ञान होईल, सुज्ञान होईल, म्हणजेच काय, डिसिजन मेकर होईल. 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 4, म्हणजे तो 18 वर्षाचा कंप्लीट होईल. समजलं? म्हणजेच त्याला अशी वेळ येईल की कोणत्या तरी एका देशाचा नागरिक बनावंच लागेल, त्याला बनावंच लागेल. नाही तर काय हवेत लटकणार का तो? 18 वर्षाचा झाल्यावर इकडे तिकडे फिरणार का? नाही ना. तिथपर्यंत ठीक आहे, व्हिजावर, याच्यावर त्याच्यावर नोंदणीचं रजिस्ट्रेशन दाखवून दुखून इकडे जाय तिकडे जाय, इकडे फिर तिकडे फिर, नाना नानी मम्मी पप्पा सगळं जमलं तिथपर्यंत. पण आज मात्र त्याला, मग तो पाहिल ना की माझी नोंद कुठं आहे. तर त्याच्या हुशार मम्मी पप्पांनी नोंद 2 ठिकाणी केली होती. मग चॉईसेस त्याची राहील. नोंद तर केली, चॉईस त्याची राहील की कुठं जायचं, भारत की जिथं दुसऱ्या इकडे नोंद केली तिथे. कोण ठरवेल? तो अज्ञान बालक. ज्या वेळेला तो लहान होता त्यावेळेला, त्याच्या जन्माच्या वेळेला 1 वर्षाच्या आत भारत सरकारकडे किंवा भारतीय एम्बॅसीकडे कोणी नोंद केली? त्याच्या आई वडिलांनी. किंवा दुसऱ्या एम्बॅसीकडे नोंद केली, स्वित्झर्लंड सरकारकडे नोंद केली. जन्म झाला स्वित्झर्लंडला किंवा जन्म झाला तिकडे उझबेकिस्तानला, कुठेही असू द्या ना, पण नोंद 2 ठिकाणी केली. कारण याचे आई वडील जॉब करायला कुठं आहे? स्वित्झर्लंडला आहे. कुठले? भारतीय वंशाचे. नोंद कुठं केली? दोन्ही ठिकाणी केली. पण जन्म पोराचा 2004 नंतर झाला, म्हणून भारत सरकारच्या नियमामध्ये काय बसते की 2004 नंतर एखाद्या अपत्य प्राप्ती झाला असेल तर तो वंशाने नागरिक बनू शकत नाही. आता वंशावाला बंद करा. पण जर त्याच्या हुशार मम्मी पप्पांनी 1 वर्षाच्या आत नोंद केली असेल तर बनू शकते, कारण त्याला कार्ड भेटेल. मग काय भेटेल? कार्ड भेटेल. मग तो बनू शकेल. अर्थात त्याचे मम्मी पप्पा त्याच्या लहानपणी नाही ठरवतील की याला भारतीय नागरिक बनवून टाका, ना ना ना, कारण तो अज्ञान बालक आहे. समजलं? मग त्याला अज्ञान बालकाला सुज्ञान बालक बनेपर्यंत, म्हणजेच तो मॅच्युअर्ड होईपर्यंत, डिसिजन मेकर होईपर्यंत तो तसाच राहील. स्वित्झर्लंडमध्ये अर्धा, इकडे अर्धा, कुठेही राहील, त्याला टेन्शनचं काम नाही. पण एक ठराविक वेळेनंतर मात्र त्याला भारतीय नागरिक बनावं लागेल किंवा जिथं दुसऱ्या इकडे नोंद केली स्विस तिथं बनावं लागेल, आणि 2 पैकी एकच बनेल. पण भारत सरकार त्यावेळेला अचानक भयानक डायरेक्ट एवढाशा पोरगाचा डायरेक्ट 18 वर्षाचा झाल्यावर आला की जागाली हे नागरिक म्हणजे मला सिटिझनशिप द्या, तर म्हणणार नाही का तू कोण आहे? तर ते काय दाखवील? लहानपणीचं त्याचं कार्ड दाखवील की हे बघा माझ्या मम्मी पप्पांनी असं करून ठेवलं होतं. मग त्या कार्डाच्या आधारे त्याला बायपास डायरेक्ट इकडे ग्रीन कार्ड भेटेल आणि वंश परंपरागत नागरिकत्व भेटेल. समजलं? समजलं? तिसरं
नोंदणीकृत म्हणजेच काय, रजिस्टर्ड सिटिझनशिप. नोंदणीकृत रजिस्टर्ड सिटिझनशिप. आता इथं एक बेसिक याचा अर्थ काय की एखाद्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही भारताच्या बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला नागरिकत्व हवं आहे तर काय करायला लागेल, रजिस्ट्रेशन करायला लागेल, नोंदणी करायला लागेल आणि नोंदणी करून काय भेटेल, त्याला भारतीय नागरिकत्व मिळू शकेल. कळलं. पण नोंदणीसाठीचे काही काय आहे, नियम आहे, त्याच्या वास्तव्याचे नियम आहे, नोंदणी करतानाचं त्याला सगळं प्रोसिजर आहे. ठीक आहे. मग आता एखाद्या व्यक्तीने समजा एखादा बंगाली व्यक्ती आहे, एखादा समजा आणखी बंगाली नाही म्हणू आपण, बांगलादेशी म्हणू, बंगाल तर आपल्याच भारतात आहे, एखादी व्यक्ती आणखी समजा रशियाची आहे, कॅनडाची आहे, चायनाची आहे, कुठल्या तरी देशाची आहे आणि त्या व्यक्तीला भारत खूपच आवडला आणि त्याला भारताचं नागरिकत्व बनायचं आहे, भारतीय नागरिकत्व घ्यायचं आहे. मग भारताचं नागरिकत्व घ्यायसाठी त्याला काय करावं लागेल, नोंदणी करायला लागेल किंवा इंग्रजीत काय म्हणू आपण, रजिस्ट्रेशन करावं लागेल. मग तो रजिस्ट्रेशन करेल, कुठे करेल, भारतीय एम्बॅसीकडे करेल. ठीक आहे. मग भारतीय एम्बॅसीकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर किंवा केंद्र सरकारकडे अर्ज पाठवल्यानंतर ते सरकार त्याच्यावर विचार करेल. तो व्यक्ती कसा आहे, काय त्याचा रंग, रूप, आकार हे गोष्टी नाही पाहणार, पण त्याच्याकडे असलेलं ज्ञान, प्रतिभा, चंदा सगळ्याच गोष्टी पाहणार, नो डाऊट. कारण त्या व्यक्तीपासून आता ऑलरेडी इथं 1 करोड 100 करोड म्हणजे 125 करोड देशवासीचं मेरे 150 करोड देशवासी झालं. मग 150 करोड देशवासी मध्ये आणखी एक वाढून काय करायचा, ऑलरेडी इथं शिल्लक झाले, मग आणखी एक वाढून काय करायचा. मग सरकार विचार नाही करणार का, सरकार विचार करेल की या व्यक्तीच्या ज्ञानाचा, त्या व्यक्तीच्या गुणाचा, त्या व्यक्ती अंतर्गत असणाऱ्या प्रतिभेचा, धनधान्य संपत्ती येत आहे त्याच्या मागं आपल्या देशाच्या ज्ञानात विकासात काही भर पडते का, काही फायदा होतो का हे पाहिजे. जर काही फायदा होत असेल ज्ञानात आणि ह्या सगळ्या गोष्टीत भर पडत असेल तरच त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व देण्याचा सरकार काय करेल, विचार करेल, संसद विचार करेल. झालं. पण समजा डोनाल्ड ट्रम्पने येतो म्हटलं तर उद्या संसद जय हिंद जय महाराष्ट्र आणे दो. कारण काय, सगळं हे कोणाच्या हातात आहे, संसदेच्या हातात. म्हणजे या 1955 हा कायदा सांगितला ना मी, या मूळ नागरिकत्वाच्या कायद्यावर मोनोपोली आहे संसदेची. संसद म्हणजे काय हो, जिसकी चलती उसकी दुनिया. संसद म्हणजे काय, ज्याची सत्ता, ज्याची मेजॉरिटी त्याची संसद. बसतात तर सगळेच, राहुल गांधी त्यांचे सगळे सहकारी सगळंच बसतात, नो डाऊट. पण संसद म्हणजे काय, मेजॉरिटी वाल्याची संसद. मग याला पाहिजे तसा कायदा करू शकते. समजलं. पण एखाद्या व्यक्तीनं म्हणजे दाऊद सारख्या व्यक्तीनं येतो म्हटलं तर सरकार 10 वेळा विचार करेल. कारण तो व्यक्ती दहशतवादी, आतंकवादी, म्हणजे त्या व्यक्तीच्या येण्यापासून देशात जर कलह, आतंक आणि दहशतवाद पसरत असेल तर त्याला कशाला सरकार हिरवी झेंडी देऊन येईल. समजलं. म्हणजे त्यांच्यासाठी नियम स्ट्रिक्ट आहे, यांच्यासाठी नियम शिथिल आहे. समोरील व्यक्ती किती ज्ञानवंत, प्रतिभावंत आहे, समोरच्या व्यक्तीच्या ज्ञानाचा, गुणाचा, कौशल्याचा, स्किलचा, सगळ्या गोष्टीचा आपल्या देशाला काही फायदा होतो आहे का, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काही भर पडत आहे का, हे सगळं पाहून सरकार एका चुटकीत त्याला काय देईल, नागरिकत्व देईल. हे सगळे नियम मग गुंडाळून ठेवेल. पण नियमानच जायचं झालं, शिकायचं तर मग आपल्याला शिकायला लागून राहिलं की जन्माच्या आधारे असं आहे, वंशाच्या आधारे तसं आहे, नोंदणीच्या आधारे काय आहे ते पहा. रजिस्ट्रेशन आधी त्याला करावं लागेल, म्हणजे नोंदणीकृत. इथं स्पष्ट दिलेला आहे शब्द. नोंदणी म्हणजे काय, कुठेतरी नोंद करायला लागेल. मग नोंद कुठं करणार, एम्बॅसीमध्ये किंवा केंद्र सरकारकडे. म्हणजे तशा प्रकारचा तुम्हाला काय करायला लागेल, अर्ज सादर करायला लागेल की मला नागरिकत्व द्या. पण नोंदणीसाठी किमान त्या व्यक्तीचं 5 वर्ष भारतात वास्तव्य पाहिजे आणि नागरिकत्वासाठी किमान त्याचं 10 ते 12 वर्ष वास्तव्य पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला भारत काय हे समजणं आवश्यक आहे. भारताचा राष्ट्रध्वज, भारताचे सगळे फ्रीडम फायटर्स, भारतातील प्रत्येक गोष्टीचं त्याला असं ज्ञान आलं पाहिजे. नाही तर येऊन जाऊन त्याला आपण भारतीय नागरिकत्व द्या आणि त्यांना आपल्या तिरंगाला असं लातानं हे करा, असं जमेल का. आपल्या महापुरुषांचा अपमान करा, विटंबना करा, असं जमेल का, जमेल का, असं नाही जमेल ना. म्हणून भारताची विशाल प्रथा, परंपरा, सगळ्या गोष्टीचं त्याला काय असलं पाहिजे,
ज्ञान असलं पाहिजे, त्याला जाणीव असली पाहिजे, अशाच व्यक्तीला आपण नागरिकत्व देणार. म्हणून सांगितलं की नोंदणी करत असताना त्याला किमान किती वर्ष, 5 वर्ष भारतात राहावं लागेल तरी भेटणार नाही. आणि मग नागरिकत्व हवं असेल तर 10 ते 12 वर्ष त्याचं वास्तव्य कुठं पाहिजे, भारतात असणं आवश्यक आहे. उद्देश काय याच्या मागचा संसदेचा, भारताची संस्कृती, विरासत, प्रथा, परंपरा, राष्ट्रध्वज, राष्ट्राच्या बाबतीत सगळ्या गोष्टी जशा आम नागरिकाला तुम्हाला आम्हाला माहिती आहे तशा त्याला माहित झाल्या पाहिजे. समजलं आहे. आणि असं जर होईल म्हणजेच तो व्यक्ती भारतीय नागरिक बनायच्या लायकीचा आहे, मगच त्याला भारतीय नागरिकत्व नोंदणीद्वारे देईल. पण तत्पूर्वी त्याने तशा प्रकारची नोंदणी केलेली असली पाहिजे. यात महत्वाचा एकच पॉइंट लिहा. हा एक आणखी मुद्दा येत राहिला की नोंदणीकृत मध्ये बेकायदेशीररित्या स्थलांतरण करून आलेल्या लोकांना भारत नागरिकत्व देणार नाही. रोहिंग्या नाव ऐकलं, आलं होतं प्रश्न त्यांचा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की एखाद्या भागातून मायग्रेट होऊन आले, धावून पळून चोरून तिकडून काहीतरी लफडं करून इकडे आले आणि इथं आल्यावर नागरिकत्व मागत आहे, तर सरकार देणार नाही. पहिले चाचपणी करेल ना बाबा की कसे आले तुम्ही. समजलंय ना. मायग्रेटेड त्या रोहिंग्याचा तोच विषय होता. पण तरीही समजा सरकारने त्यांच्यावर थोडी दया सहानुभूती दाखवून त्यांना काहीतरी खाणं पिणं अन्नधान्य त्याच्या बाबतीत सोयीसाय केली. जेव्हा बांगलादेश आणि पाकिस्तान म्हणजे त्या भारत आणि पाकिस्तान युद्ध चालू होतं आणि बांगलादेशचं निर्मितीची प्रक्रिया 1971 इंडो पाक वॉर अँड फॉर्मेशन ऑफ द बांगला कंट्रीज हे जेव्हा चालू होतं तेव्हा इंदिरा गांधींनी बांगलादेशला कमिटमेंट आधीच केलं होतं. ते सांगितलं ना तुम्हाला मध्ये हिस्ट्री की शेख मुजीबुर रहमान आणि इकडं कोण पाकिस्तानला जुल्फिकार भुट्टो, ठीक आहे, यांची भानगड. मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान. शेख मुजीबुर रहमान कोण तर शेख हसीना वाजेदचे वडील. ते तिथं नवीन उमेदीचे एक लीडर होते. जय बांगला अशा तशा घोषणा सुरू होत्या आणि युद्ध झालं. बांगलादेशची निर्मिती पण झाली. पण बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर पाकिस्तानकडून जे कुरापती चालवायच्या ते चालूच होत्या. त्यात बांगलादेश खूप नर्वस झालेला होता, फ्रस्ट्रेट झालेला होता. तर लाखो लोकांना त्या बंगालच्या भूमीवर टेंट टाकून इंदिरा गांधींनी स्वतः तिथं मुक्काम ठोकला. त्यांना खाण्यापिण्याची सोय केली. काही आपणच गरीब होतो मुळात, म्हणजे आपल्याच खिशात काही नाही, आपणच चाललो जगाला हे करायला, अशी व्यवस्था होती. पण तरीही दाल आणि चावल आणि मेडिसिन, दाल चावल आणि मेडिसिन ह्या गोष्टींची उपलब्धी करून दिली. आणि आपण त्यांना काय केलं, जगवलं साध्या भाषेत. पण त्यांना सांगितलं की तुम्ही भारतात येऊ नका, भारतीय नागरिक होऊ नका, खा प्या राहा काही करा आणि तुमच्या मायदेशी तुम्ही परत जा. तरी त्यातील काही घुसलेत. मग ते कोणी बंगालमध्ये शिफ्ट झाले, कोणी म्हणजे होतं तेच त्यांचेच भावकी आहे ना, ते एकाच भागाचे 2 तुकडे, बंगालचे तुकडे, बांगलादेश आणि पश्चिम बंगाल. सांगायचं आता कोणी बिहार, कोणी ओडिशा, कोणी कुठे आपापल्या परीनं सेट झाले. ते टेंटमध्ये काही राहिले नाही, ते घुसले आणि ते भारतीय झाले, बांगलादेशी भारतीय झाले. आणि काही जे नाही ठीक आहे कमिटमेंट केलं यांनी बघू आपण, तर त्यांना टेंटमध्ये ठेवलं, त्यांच्या खाण्यापिण्याची राहायची सगळी व्यवस्था तिथे केली. आणि नंतर मग ते कॅम्प संपला की त्यांच्या मायदेशी ते परत गेले. म्हणजे ते वापस काय झाले, बांगलादेशी झाले, जेव्हा तिथली परिस्थिती नॉर्मल झाली. समजलं. आज ते तिकडं स्थायिक झाले आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की त्यावेळेला ते काय म्हणून आले होते, स्थलांतरित म्हणून आले होते. मग डायरेक्ट स्थलांतरित आलेले सगळेच्या सगळे समावून घ्यायचे आणि भारताचे नागरिक बनवायचे असं केंद्र सरकार करत नाही. ते स्थलांतरण कशासाठी झालं, ते लोक कोण आहे, काय आहे, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या गुणाचा, कौशल्याचा काही तर फायदा देशाला लागेल तेव्हा ते विचार करेल ना सरकार. नाही तर हौसे गौसे नवसे कोणी येईल आणि त्यांना आपलं नागरिकत्व देईल का, नाही ना. असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. म्हणजेच काय, स्थलांतरित लोकांच्या बाबतीत सरकार नियम स्वतः ठरवेल, नियम स्वतः बनवेल आणि सगळ्या गोष्टीची चाचपणी करून मग नागरिकत्व देईल. हे गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बेकायदेशीर स्थलांतरितांना जागा देणार